अकोल्यातील अकोटमध्ये युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागतोय। शेतकऱ्याला खतासाठी रात्री 3 वाजल्यापासून कृषी सेवा केंद्राबाहेर उभं राहावं लागतंय। आता युरिया आणि डीएपी खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना 7/12 आणि आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले। याशिवाय शेतकऱ्यांना थांब किंवा ओटीपी देणंही तितकंच बंधनकारक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे। दरम्यान कृषी सेवा केंद्राबाहेरून पहाटे 5 वाजता रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी। पाहूयात। तुम्ही कुठून आले होते? तुम्हाला युरिया मिळाला का? मी वरुड टुलेटून आलो सर। मागच्या 4 दिवसापासून मी डेली इथं येत आहे आणि रिटर्न जात आहे, पण इथं रोज साठा लिहिलेला होता। त्याच्यामुळे मी इथं 2 वाजतापासून 3 वाजतापासून लाईन मध्ये उभं राहतो। रोज थोडेफार 5-10 पोते युरिया मला मिळतो। आम्ही 2-2 जण मित्र येतो, पण आज कोणा पण दुकानात साठा लिहिलेला नाहीये। कमीत कमी यांनी साठा नाही आहे असं जरी लिहिलं असतं तरी आम्ही निघून गेलो। माझ्या नावानं पण आहे, माझ्या आजीच्या नावानं आहे, माझ्या आईच्या नावानं आहे, माझ्या नावानं पण शेती आहे आणि युरिया मिळायला खूप त्रास होतो आम्हाला। ओटीपीचा वगैरे कुठं थंब लागत नाही, कुठं याचा त्रास होतो। घरच्यांना मोबाईल समजत नाही। विशेष म्हणजे त्यांना आपण इथून फोन लावतो ओटीपी सांगा, तर त्यांना तो पण ते ओटीपी देण्यासाठी त्यांना समजत नाही एवढा मोबाईल आम्हाला। तर दररोज रात्री 12-1 वाजतापासून इथं हजर असतो लाईन मध्ये। इथंच आम्ही झोपणं हे ते सर्व आमचं इथंच चालू आहे। आता इथंच आम्ही हजर असतो, इथंच आमचं झोपणं वगैरे सगळं। आज आमच्याला हे समजत नाही किंवा इथंच चालू आहे की बंद आहे, साठा उपलब्ध आहे नाही आहे। सरकार म्हणते मुबलक साठा आहे, बरोबर आहे, पण इथं रांगीत कमी उभं राहून राहिले। मग दुकानदार काय करतात सर, की जे समजा मोठमोठे कास्तकार त्याच्यासाठी युरिया साठवून ठेवतात। आम्हाला एकरी 1 पोतं देतात। 12 एकराचा 7/12 जर असला तरी आम्हाला 5च पोते भेटून राहिले। हे काय म्हणते सर? म्हणजे याच्यात कुपन देण्यात भेदभाव होतोय। हा, कुपन देण्याचे भेदभाव होते। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोट, अकोला।